काम असेल किंवा काय असेल, तर आम्ही त्या खोलात गेल्यानंतर एक हे आमच्या लक्षात आलं की या अधिकाऱ्याच्या साठी काही लोकप्रतिनिधी ज्यांनी या अधिकाऱ्याला सरकारी रक्कम असेल किंवा सरकारचे जे फंड असतात त्यांच्या सोयीसाठी तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत. आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडं अर्ज केलेला आहे की वाई विधानसभेचे आमदार मकरंद लक्ष्मणराव पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी आम्ही तिथं तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की मकरंद पाटील यांनी 2023 मध्ये शिफारस त्यांच्या लेटर केलेले आहे अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला. ती त्यांच्या लेटर हेडवर 44 नंबरचं जे आहे, साळोशी येथे वळवी वसावे वस्तीवर विद्युतीकरण करणे म्हणजे टीपी आणि लाईटसाठी हे त्यांनी हे केलेलं आहे. त्याचनंतर महावितरणाचं डीपीडीसीचं मंजुरीचं पत्र आहे. ते असं आहे की संदर्भ त्याचा सांगतो. माननीय आमदार मकरंद पाटील विधानसभा सदस्य यांच्या पत्रानुसार विधानसभा सदस्य यांच्या शिफारसीनुसार जी कामं सुचवलेली आहेत त्यांच्या पत्रावर 204 नंबरचा आहे म्हणजे साळोशी येथील वळवी वसावे वस्ती विद्युतीकरण करणे हे गौतम गायकवाड अधीक्षक अभियंता राज्य वीज वितरण महामंडळ कार्यालय सातारा यांचं पत्र आहे. आता आम्ही त्यात आणखी खोलात गेलो की आम्ही ग्रामसेवकाकडे साळोशी गाव जे आहे यांनी जे हे केलेलं आहे, मागणी केलेली आहे डीपीडीसीला की इथे बाबा 22 केवीची लाईन आणि वीजचं कनेक्शन डीपी तिथं बसवण्यात यावा. तर साळोशी गावचं ग्रामपंचायतीचा देखील आमच्याकडं अधिकृत दाखला आहे की अशी कुठलीच वस्ती ह्या ग्रामपंचायतीच्या अंडर येत नाही. तेव्हा देखील त्यांनी दाखला आम्हाला दिलेला आहे ग्रामपंचायतीने. म्हणजे हे कुठं सगळं बनावट वस्ती तयार करून साळोशीचं दाखवलं आणि झाडाणीमध्ये ही सगळी व्यवस्था या दळवी कुटुंबियांसाठी यांनी केलेली आहे. त्याचं आपल्या आयोगाच्या वॉर्ड वाईज असतं, वस्ती वगैरे 1 नंबर वॉर्ड कुठल्या वस्ती येते, 2 नंबर वॉर्ड, ते देखील आम्ही इथं मिळवलेलं आहे. आता हे महावितरणाचं एस्टिमेट म्हणजे हे जे मंजूर झालेलं आहे हे असं आहे की त्यांनी श्री आदित्य चंद्रकांत वळवी गट नंबर 7 आणि 8 विलेज झांझडणी तालुका महाबळेश्वर या पद्धती सातारा अंडर डीपीडीसी स्कीम हे त्याच्या मंजुरीचं हे आहे, इस्टिमेट आहे. त्यानंतर 51,86,540 रुपयाचं तिथं निधी डीपीडीसीच्या माध्यमातून त्या वळवी कुटुंबांना मकरंद पाटील यांच्या सांगण्यावरून आणि मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यांना दबाव आणून अनधिकृतरित्या तिथं वळवलेला आहे. हे त्याची सगळी. त्यात आणखीन असं आहे की या ऍप्लिकेशन एमएससीबीला रेसिडेन्शियल साठी केलं, ते लाईन साठी केलं, ते 6 मार्च रोजी केले, 6 मार्च 2023 रोजी. आणि आपल्या अधिकाऱ्यांनी डीपीडीसी आणि हे त्यांनी मागणी करायच्या अगोदरच मकरंद पाटील यांनी फेब्रुवारी किंवा जानेवारी त्यांच्या ह्याच्यावर तारीख टाकलेली नाहीये, पण जे डीपीडीसीचं पत्र आहे ते मंजुरीचं पत्र 13 फेब्रुवारी 2023 रोजी ते मंजूर झालेलं आहे. आणि त्यात असं म्हटलेलं आहे की मकरंद पाटील यांच्या शिफारसीनुसार म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे तिथं शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष लाईट भेटत नाही आणि तुम्ही लगेच 15 ते 20 दिवसात ही म्हणजे यांचा गुजरातच्या लोकांचा किंवा धनिकांचा
तुम्ही 10 ते 15 दिवसात 22 केवीचे लाईन 5 किलोमीटर सिंधी फिडर मीटर अंतर म्हणजे एवढ्या ह्याच्यावर झाडणीमध्ये तिथं डीपी बसवण्यात आलेला आहे आणि तोही शासकीय निधी वापरून आम्ही अशी मागणी केली की आपल्या मकरंद पाटील यांनी त्यांच्या पदाचा आमदारकीच्या पदाचा गैरवापर करून आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणून या शासकीय निधीचा गैरवापर केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि ह्या प्रकरणाची सखोल सीबीआय चौकशी SIT चौकशी करून ही सर्व म्हणजे अजून तिथं रोड वगैरे पण नेलेले आहेत शासकीय पैशातनं, त्याचा देखील सीबीआय चौकशी आता झाली पाहिजे. मागच्या आठवड्यात ते सगळे निधीचे जे बोर्ड असतात लावलेले शासकीय बोर्ड ते सगळे तिथनं काढलेले आहेत आणि अशा स्वरूपाचा आम्ही या ठिकाणी ही मागणी केलेली आहे. हे सगळं प्रकरण फार शासकीय फंड जर ह्या धनिकांच्या सेवेसाठी वापरत असाल तर तुम्ही वाई विधानसभेमध्ये जी टिमकी वाजवताय की जननायक मी जननायक म्हणून, हा जननायक नाहीये, हा लाभनायक आहे आणि ह्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे जे निधी वापरलेला आहे शासकीय निधी धनिकांसाठी, जे चंद्रकांत दळवी आदित्य चंद्रकांत दळवी यांच्यासाठी तिथे नेऊन दिलेला आहे, याची चौकशी करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जी वस्ती अस्तित्वात नाहीये ती वस्ती यांनी मकरंद पाटलांनी त्यांच्या लेटर हेडवर तिथं आणि सुचवलंय, शिफारस केलेली आहे. म्हणजे हा किती बालिश बुद्धीचा आमदार आहे हे याच्यातनं कळतंय. आपल्या मतदारसंघाची वस्तीच हे नाहीये हे तुम्ही जर चुकीच्या मार्गाने चाललेलं असेल तर हे या ठिकाणी हे जे हे केलं पाहिजे. विशेष करून हे सगळं तुम्हाला मी हे देतोच आहे. एस्टिमेट वगैरे झालेलं आहे, त्याचे आधार कार्ड आहे, सगळं या ठिकाणी आहे आणि हे आम्ही नुसतं आता इथं न थांबता विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, त्याचप्रमाणे कलेक्टर, जे गृह खात्याचे जे हे आहेत सचिव आहेत, त्यानंतर अर्थमंत्री जे आहेत, यांना देखील हे सगळं आम्ही एक कागदपत्र त्यांना देत आहोत आणि मकरंद पाटील यांची आमदारकी रद्द करण्यात यावी. त्यांनी हे जे चुकीचं आमदारकीचा गैरवापर केलेला आहे शासकीय निधी वापरून धनिकांच्यासाठी, खरं तर कुठल्याही शासकीय निधी हा पब्लिक साठी असतो, पब्लिक वसाहतीसाठी असतो. तिथं आणि झाडांची लोकसंख्या शून्य आहे, तिथं कुणीही राहत नाही, तिथं लोकवस्ती नाही, अशासाठी त्यांनी हा निधी वापरलाय. आम्ही ह्या सर्वांकडे मागणी करतोय की ह्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि असल्या म्हणजे लाभनायक आमदाराला त्वरित निलंबित करण्यात यावं. आणि हा प्रकरण आम्ही म्हणजे आम्ही कोर्टात, हायकोर्टात देखील आम्ही दाखल करतोय. यासाठी आज या ठिकाणी आपल्याला सर्व सविस्तर आपण देतोच आहे, त्यासाठी ही पत्रकार परिषद आपण बोलवलेली आहे.